कधी-कधी काय होतं, आपली साबुदाणा खिचडी एकदम चिकट होते, खिचडीचा लगदा होतो आणि मोत्यासारखी अशी मऊ सुटसुटीत होत नाही. तर आज आपण हीच साबुदाणा खिचडी एकदम मोत्यासारखी मोकळी आणि आतपर्यंत चांगली मऊसूत भिजलेली एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत. आपली साबुदाणा खिचडी करून तयार झाली की लगेचच आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाची चमचमीत मिसळ एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते पण मी दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ मध्येच मध्ये न करता संपूर्ण शेवटपर्यंत बघा. चला करूया. हा 1 वाटी साबुदाणा घेतला होता, धुवून घेतला आणि भिजण्यासाठी फक्त अर्ध्या इंचाला पण यामध्ये पाणी ठेवलं आणि 6 तास चांगला भिजवून घेतला. 6 तास झालेले आहेत बघा. 6 तासानंतर आपला साबुदाणा एकदम आतपर्यंत चांगला मऊसूत भिजलेला आहे आणि मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे. अजिबात चिकट झालेला नाही. तुम्ही साबुदाणा भिजवताना ना पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं. पण साबुदाणा 5 ते 6 तास आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला साबुदाणा चिकट होत नाही, आतपर्यंत चांगला मऊ असा भिजला जातो. आता यामध्ये आपण भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाण्याचा कूट असा मोठा मोठा घातला ना, आपण जेव्हा खिचडी खातो तेव्हा दाताखाली शेंगदाणे आले ना, एवढे भारी लागतात ना, म्हणून असा मोठा कूट घालायचा. मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातला. शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. आता यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालूया. तुम्हाला मिरची पावडरची खिचडी आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची घालून खिचडी करू शकता. आवडीप्रमाणे मीठ घालूया. हे भांडं छोटं पडत आहे म्हणून मोठ्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा घालून घेऊया आणि चांगला मिसळून घेऊया. साबुदाणा करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. सगळं साहित्य आधी असं खाली घालून घेतात आणि मग फोडणी करतात. साबुदाणा, शेंगदाणा कूट, मिरची पावडर, मीठ हे सगळं चांगलं बघा आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आता हे सगळं चांगलं मिसळून झालं. आता कढईमध्ये फोडणी करूया. कढईमध्ये 1 पळी तेल घातलं. तेल गरम झाले की बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आता साबुदाणा घालून घेतला. आपल्याला तेलामध्ये हा साबुदाणा चांगला मिसळून घ्यायचा आहे. तळापासून अजूनही बाजूने चांगला साबुदाणा असा हलवून घ्यायचा आहे. एकसारखा करूया आणि ताट झाकून 2-3 मिनटं चांगली वाफ काढूया. ताट काढून बघूया. परत साबुदाणा आपण तळापासून चांगला हलवून घेऊया. परत एकसारखा करूया. ताट झाकून 2 मिनटं वाफ काढूया. 2 वेळा ताट झाकून साबुदाण्याला अशी वाफ काढून घेतली ना, आपला साबुदाणा कच्चा राहत नाही, आतपर्यंत चांगला शिजला जातो आणि मोकळा मोत्यासारखा सुटसुटीत आपली साबुदाणा खिचडी तयार होते. तुम्ही बघताय प्रत्येक साबुदाणा आपला मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही. खिचडी कच्ची न राहता, चिकट न होता मोत्यासारखी मोकळी सुटसुटीत आपली साबुदाणा खिचडी बघा तयार झाली आहे. तुम्ही आषाढी एकादशीला माझ्या या पद्धतीने साबुदाणा खिचडी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची साबुदाणा खिचडी कशी झाली आहे. आता आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाची चमचमीत अशी मिसळ करणार आहोत. त्यासाठी काय काय पदार्थ लागत आहेत ते बघूया. साबुदाणा खिचडी, तळलेले शेंगदाणे, सुकी बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याचा चिवडा आणि बारीक चिरलेली काकडी. आता आपण मिसळ तयार करूया. साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा खिचडीवर सुकी बटाट्याची भाजी, वरून हा बटाट्याचा चिवडा. सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. तळलेले शेंगदाणे, आता काकडी, आता मस्त झणझणीत अशी शेंगदाणा आमटी. मिसळवर झणझणीत असा कट घालतात. आपली उपवासाची मिसळ आहे म्हणून अशी शेंगदाणा आमटी आपण घालून घेऊया. परत थोडीशी साबुदाणा खिचडी घालून घेतली आणि मस्त चमचमीत अशी उपवासाची मिसळ बघा आपली तयार झाली आहे. तुम्ही या आषाढी एकादशीला उपवासाची अशी चमचमीत मिसळ करून बघा. तुम्हाला मी केलेली मिसळ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.